नगर औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव पांढरेपूल MIDC मधील स्पार्क ग्रुप ऑफ इंडिया B4 या कंपनीला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये कंपनीचा कच्चा माल जळून खाक झाला। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली। विद्युत वितरण कंपनीच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यानं कंपनीच्या वॉल कंपाऊंड बाहेरील वीज तारांखाली असलेल्या कच्च्या मालानं पेट घेतला। कंपनीच्या वॉल कंपाऊंड बाहेरील पूर्व आणि दक्षिण बाजूला रस्त्यावर टाकलेल्या बगॅसनं पेट घेतला। हा वनवा आत आला आणि आतील पाचरट, बगॅस, तुराटी, वेश्रम आणि कच्चा मालासह त्याची वाहतूक करणाऱ्या 46 ट्रॉली जळून गेल्यात। कारखाना बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। MIDC मध्ये टाकाऊ आणि बगॅसपासून विद्युत निर्मिती करणारा हा कारखाना होता। चाचणीवर काही दिवस प्रतिदिन 25 मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी कच्चा माल कंपनीत आला होता। शॉर्ट सर्किट झाल्यानं या मालानं पेट घेतला। विद्युत वितरण कंपनीनं स्पार्क ग्रुप ऑफ इंडिया कंपनीला त्यांचा कच्चा माल रस्त्याच्या कडेला वीज तारांखाली ठेवू नये याबाबत 29 जानेवारी 2016 रोजीच नोटीस बजावली होती, तरी देखील कंपनीनं कारवाई केली नाही। त्यामुळे उलट विद्युत वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे। आजही स्पार्क ग्रुप ऑफ कंपनीनं दुसऱ्यांच्या जागेमध्ये आणि वसाहतीमधील वीज तारांखाली कच्चा माल टाकला आहे, असं महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान शेतातील टाकाऊ आणि जळाऊ पदार्थांपासून कंपनीत वीज निर्मिती होते। शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील 2 कोटी रुपये किमतीचा कच्चा माल जळून खाक झाला। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंब वेळेवर उपलब्ध न झाल्यानं हे नुकसान झाले आहे। सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। आज दुपारी 2:30 वाजता तिकडे महावितरणच्या इलेक्ट्रिकच्या वायरचे कंडक्टर तुटल्यामुळं स्पार्किंग होऊन आमच्या कंपनीमध्ये तिकडे बायोमास एरियामध्ये आग लागली व ती आग तिकडनं पूर्ण पसरत पूर्ण कंपनीकडे इकडे आली आणि त्यामध्ये जवळजवळ आमचे 45 ते 50 टेलरचं टायर्स वगैरे सर्व जळून खाक झालेलं आहे आणि बायोमास जे आमच्या कंपनीच्या आतमध्ये शिल्लक होतं आणि बाहेर साधारणपणे एक बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात एक बायोमासही आमचं याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे। मुळा कारखाना, भेंडा कारखाना, राहुरी नगर परिषद, श्रीरामपूर नगर परिषद आणि नगर महानगरपालिका परिषद यांच्या 5 अग्निशामक दलांनी तब्बल 2 ते 2.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। न्यूज रिपोर्टर किरण भाकडसह बापू भुसाळ, SN मीडिया, नेवासा।